हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.9 द ॲन्ट अँड द ग्रासहोपर वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. राईट द नेम्स ऑफ एनी 3 इन्सेक्ट्स. तर इथं आपल्याला 3 इन्सेक्ट्सची नावं लिहा असं म्हटलेले आहे. तर आपण 3 इन्सेक्ट्सची नावं इथं लिहून घेऊ शकतो. बटरफ्लाय, दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बी, अँड दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेडी बग. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही 3 अदर इन्सेक्ट्सची पण इथं आपण नावं लिहून घेऊ शकतो. लाईक अ मॉस्किटो किंवा हाऊस फ्लाय, असे डिफरंट नावं इथं लिहून घेऊ शकतो. तर खाली आपल्याला इंडिकेट करण्यात आलेला आहे, आठवण करून देण्यात आलेला आहे. रिमेंबर म्हणजेच लक्षात ठेवा. स्पायडर इज नॉट ॲन इन्सेक्ट. तर स्पायडर म्हणजेच माहित आहे आपल्याला कोळी, मराठीत त्याला कोळी म्हणतात. तर स्पायडर हा इन्सेक्ट नाहीये. तर इन्सेक्ट्सला 6 लेग्स असतात. किती लेग्स असतात, किती पाय असतात? 6 पाय असतात, 6 लेग्स असतात. पण जो स्पायडर आहे, स्पायडरला 8 लेग्स असतात. किती लेग्स असतात? 8 लेग्स असतात. म्हणून तो इन्सेक्ट नाही, हे लक्षात ठेवा असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वर्ड्स अँड मिनिंग्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. ग्रासहोपर म्हणजेच काय? गवतटोळा. अ ग्रीन इन्सेक्ट दॅट लिव्स इन द ग्रास अँड कॅन हॉप हाय. तर ग्रीन कलरचा जो इन्सेक्ट आहे तो कशात राहत असतो? गवतामध्ये राहत असतो. लिव्ज म्हणजेच राहणे, ग्रास म्हणजेच काय? गवत. तर ग्रीन हिरव्या रंगाचा एक किडा असतो, इन्सेक्ट म्हणजेच किडा असतो. तो गवतामध्ये राहत असतो. अँड कॅन हॉप हाय, आणि तो मोठे जंप घेतो. हॉप म्हणजेच काय? उड्या मारणे. मोठ्या उड्या मारत तो उडत असतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे गॅदर्ड म्हणजेच काय? कलेक्ट करणे किंवा जमा करणे, जमवणे. त्याला इंग्लिशमध्ये कलेक्टेड असं सुद्धा म्हणतात. कलेक्टेड म्हणजेच काय? जमा करणे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मॉरल ऑफ द स्टोरी. मॉरल म्हणजेच काय? तात्पर्य. गोष्टी, स्टोरी म्हणजेच काय? गोष्टीमधून आपल्याला काय तात्पर्य भेटलं त्याला मॉरल ऑफ द स्टोरी असं म्हणतात. तर इंग्लिशमध्ये त्याचं मीनिंग होईल द लेसन ऑर द मॅसेज अ स्टोरी गिव्हज अस हाऊ टू बिहेव ऑर ऍक्ट. तर कोणतं तरी लेसन असेल किंवा कुठली तरी स्टोरी असेल, तर तो लेसन किंवा ती स्टोरी आपल्याला काहीतरी मेसेज देते. काय मेसेज देते? की आपण कसं वागायचं, कसं ऍक्ट करायचं, कसं राहायचं, त्या गोष्टी आपल्याला त्या स्टोरीमधून, त्या लेसनमधून इथं आपल्याला समजून येते. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लिसन, रिपीट अँड रीड. लिसन, रिपीट अँड रीड. रीड द स्टोरी गिवन ऑन टेक्स्टबुक पेज 56. तर टेक्स्टबुक पेज नंबर 56 वर आपल्याला स्टोरी देण्यात आलेली आहे. पहा, ही स्टोरी काय करा म्हणलेलं आहे? रीड करा म्हणलेलं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. द टीचर फर्स्ट रीड द एंटायर स्टोरी, then line by line the students repeat and the read the entire story on their own. तर टीचरने इथं फर्स्ट एंटायर स्टोरी, पूर्ण जी स्टोरी आहे ते मोठ्यानं रीड करून दाखवायचं आहे स्टुडंट्सला. त्यानंतर ना लाईन बाय लाईन रीड करायचं आहे. लाईन बाय लाईन रीड करत असताना स्टुडंट्स इथं काय करतील? रिपीट करतील. आणि स्टुडंट्स काय करणार आहेत? बाय ओन रीड करणार आहेत, स्वतःहून रीड करणार आहेत. फुल एंटायर स्टोरी ऑन देअर, स्वतःहून ते रीड करतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आन्सर ओरली. डिस्कस द मॉरल ऑफ द स्टोरी. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. पहा, द टीचर डिस्कसेस द स्टोरी अँड एक्सप्लेन इट्स मॉरल. तर ही जी स्टोरी देण्यात आलेली होती आपल्याला टेक्स्चुअल स्टोरी देण्यात आलेली होती, तर ती स्टोरी स्टुडंट सोबत काय करायचं आहे? डिस्कस करायचं आहे. आणि त्याचं मॉरल जे आहे, वर्क हार्ड टुडे फॉर अ बेटर टुमॉरो, याच्याबद्दल त्यांना काय करायचं आहे? एक्सप्लेन करून सांगायचं आहे. तर काय सांगता येईल पहा त्याच्यामध्ये? या स्टोरीमधून
असं समजतं की आपल्याला की योग्य वेळी कष्ट करायलाच हवे, योग्य वेळी कष्ट करणं गरजेचंच आहे. जर आपण वेळ वाया घालवला किंवा टाइम वाया घालवली तर ते फ्युचरसाठी चांगलं नाही, तर ते आपल्या भविष्यासाठी चांगले नाही, भविष्यासाठी आपण तयारी केलेली नाही तर पुढे जाऊन आपल्याला काय येतात, जर भविष्याची आपण तयारी केलं नाही, भविष्यासाठी आपण काहीच केलं नाही तर पुढे आपल्याला भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा भरपूर अडचणी येथे येऊ शकतात. मेहनत आणि नियोजन केल्याने कठीण काळातही आपण सुखाने राहू शकतो. तर या मॉरल ऑफ द स्टोरीचे इथं आपण डिस्कशन करू शकतो. तर इंग्लिशमध्ये त्याचं पॉसिबल आन्सर येईल पहा. द स्टोरी टीचर्स दॅट वी शुड नॉट तर इंग्लिशमध्ये त्याचं पॉसिबल आन्सर येईल पहा. मॉरल ऑफ द स्टोरी, वर्क हार्ड टुडे फॉर अ बेटर टुमॉरो. द स्टोरी टीचर्स दॅट वी शुड वर्क हार्ड at the right time. If we waste our time in fun and do not prepare for the future, we may face problems later. Hard work and planning help us live comfortably in difficult times. तर अशा प्रकारे त्याचं पॉसिबल आन्सर इथं आपल्याला सांगता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, what will you do if your friends forgets to bring his her tiffin to school? तर तुम्ही काय कराल असं विचारण्यात आलेलं आहे. जर तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण जेवणाचा डब्बा तिनं विसरून आलेला आहे. फॉरगेट्स म्हणजे विसरणे. तुमचा मित्र किंवा तुमचा जो फ्रेंड आहे किंवा तुमची जी मैत्रीण आहे तिनं डब्बा विसरलेला असेल, टिफिन म्हणजे खाण्याचा डब्बा किंवा टिफिन विसरलेला असेल तर तुम्ही त्यावेळेस काय कराल? तर काय करणार हो आपण? तर आपण काय करील, तर आपण त्या मित्र आणि मैत्रिणीला काय करणार आहोत, आपला डब्बा त्यांच्यासोबत काय करणार आहोत, शेअर करणार आहोत. तर आपला जो टिफिन आहे त्या फ्रेंड सोबत आपण काय करणार आहोत, येथे शेअर करणार आहोत. तर पॉसिबल आन्सर येईल, इफ my friend forgets to bring his or her tiffin to school, I will share my tiffin with my friend. तर अशा प्रकारे याचं मीनिंग येथे होईल. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. द टीचर डिस्कसेस द आन्सर टू दिस. तर याचा आन्सर इथं स्टुडंट सोबत काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, क्लासवर्क होमवर्क. क्लासवर्क होमवर्क नोट्स सांगण्यात आलेल्या आहेत. स्टुडंट्स मे डू टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटी 3 and 5 टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुकमध्ये आपल्याला 3 and 5 ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. 3 and 5 ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर ही 3 and 5 ॲक्टिव्हिटी बाय इटसेल्फ स्वतःहून ते सॉल्व्ह करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, रीड द वर्ड्स गिवन बिलो अँड देन राईट देम. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, त्यांना रीड करा म्हणलेलं आहे आणि खाली लिहून काढा असं म्हणलेलं आहे. ग्रासहोपर गवतटोळा, समर उन्हाळा, वर्कड म्हणजेच काम करणे किंवा मेहनत करणे, कलेक्ट म्हणजे जमा करणे, वेदर म्हणजेच काय, हवामान, विंटर म्हणजे उन्हाळा, अराइव्ड म्हणजेच येणे किंवा आला, रेस्टिंग म्हणजेच काय, आराम करणे, हंग्री म्हणजेच भुकेने व्याकुळ, इनफ म्हणजे पुरेसे, गॅदर्ड म्हणजेच काय, कलेक्ट करणे किंवा जमा करणे, शेअर म्हणजेच देणे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, फिल इन द ब्लँक्स ॲडिंग ईडी टू द गिव्हन ॲक्शन वर्ड्स. तर आपल्याला खाली फिल इन द ब्लँक्स देण्यात आलेले आहेत, रिकाम्या जागा देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या बाजूला बॉक्समध्ये आपल्याला क्ल्यूज देण्यात आलेले आहेत. तर त्या क्ल्यूज मध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे, ईडी ऍड करायचं आहे. ॲक्शन वर्ड्स देण्यात आलेले आहेत, तर त्या ॲक्शन वर्ड्स मध्ये आपल्याला ईडी लावून इथे लिहून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. द ग्रास होपर डॅश डॅश ऑल डे. तर ग्रास होपर प्लेला काय करायचं आहे, आपल्याला ईडी लावायचं आहे. प्लेला काय करायचं आहे, ईडी लावायचं आहे. तर काय होईल, प्लेड होईल. काय होईल, प्लेड होईल. द ग्रासहोपर प्लेड ऑल डे.
दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वेन द विंटर डॅश डॅश द ant वॉज रेस्टिंग. अराईव्हला लागलेला आहे ईडी, तर काय होणार, अराइव्ड होणार. ऑलरेडी इथं ई आहे, तर आपण डबल ई न लावता फक्त इथं डायरेक्ट काय लिहायचं आहे, डी लिहायचं आहे. तर काय आन्सर येईल, वेन द विंटर अराइव्ड द ant वॉज रेस्टिंग. तर अशा प्रकारे आपल्याला ऍक्शन वर्ड्सला काय लिहून घ्यायचं आहे, ईडी हा सफिक्स इथं लावून घ्यायचा आहे. द हंग्री ग्रासहोपर आस्क, आस्कला ईडी लागलेला आहे, तर काय होईल, आस्क्ड होईल. काय होईल, आस्क्ड होईल. द हंग्री ग्रासहोपर आस्क्ड द ant फॉर सम फूड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द ant वॉज इटिंग द फूड. गॅदरला लागलेला आहे ईडी, तर काय होणार, गॅदर्ड होणार. काय होणार, गॅदर्ड होणार. ड्युरिंग समर. तर अशा प्रकारे आपण येथे सफिक्स ईडी हा सफिक्स लावून ऍक्शन वर्ड्सला पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फन टाइम. लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड डिस्कस व्हॉट इज द डिफरन्स. तर पिक्चर्स काय करा, केअरफुली पहा म्हणलेलं आहे, लक्ष देऊन पहा म्हणलेलं आहे. दोन्ही पिक्चर्स मध्ये काय डिफरन्स आहे तर ते समजून घ्या असं म्हटलेलं आहे, डिस्कस करा असं म्हटलेलं आहे. तर या मंकीला टेल आहे, तर या मंकीला काय नाहीये, टेल नाहीये, तर इथं हे काय आहे, डिफरन्स आहे. त्याच प्रकारे इकडचा जो पॅरेट आहे, इथला जो पॅरेट आहे त्याला बीक आहे, चोच आहे, पण याला चोच नाहीये. हा या दोघातला डिफरन्स आहे. तर येथे हा जो टेबल आहे तो कसा आहे, त्याला 4 लेग्स आहेत. या टेबलला किती लेग्स आहेत, किती पाय आहेत, 4 पायी आहेत. पहा 1 2 3 4. पण या टेबलला 5 लेग्स आहेत. किती लेग्स आहेत, 1 2 3 4 5. तर हा या दोघातला डिफरन्स येथे सांगता येईल. त्यात आफ्टर बायसिकल्स आहेत, तर या सायकलला काय आहे, सीट आहे, पण या सायकलला सीट नाहीये. ह्या दोघातला हा डिफरन्स येथे सांगता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द बोथ पिक्चर केअरफुली. दोन्ही पिक्चर लक्ष देऊन असं पहा म्हणलेलं आहे. अँड स्पॉट 5 डिफरन्सेस अँड सर्कल देम. तर 5 डिफरन्सेस इथं स्पॉट आउट करा म्हटलेलं आहे आणि त्यांना काय करा म्हणलेलं आहे, सर्कल करा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. तर फर्स्ट पिक्चर मध्ये बॉल जो आहे तो डिफरंट आहे आणि सेकंड पिक्चर मधला सुद्धा जो बॉल आहे तो काय आहे, डिफरंट आहे. दॅट आफ्टर इथं 2 ट्रीज आहेत, तर इथं ट्रीज नाही आहेत. हा झाला सेकंड डिफरंट. दॅट आफ्टर फर्स्ट पिक्चर मध्ये फक्त 1 बर्ड आहे, तर इथं किती बर्ड्स आहेत, 3 बर्ड्स एक्स्ट्रा आहेत. हा झाला थर्ड डिफरन्स. दॅट आफ्टर बॉईजच्या प्लेसवर गर्ल आहे आणि गर्लच्या प्लेसवर बॉय आहे. हा झाला फोर्थ डिफरंट. अँड दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इथं बटरफ्लाय आहे आणि इथे बटरफ्लाय नाहीये. हा झाला फिफ्थ डिफरन्स. तर अशा प्रकारे आपण दोन्ही पिक्चर मधले डिफरन्सेस स्पॉट आउट करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.9 द ant अँड द ग्रासहॉपर हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.